नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण वारंवार ईश्वरी जी आहे ती अर्णवचंच नाव घेत आहे, राग येत आहे पण त्याचंच नाव घेत आहे. आणि तिला मात्र असं वाटत आहे की या खडूसचं काहीतरी केलं पाहिजे. तर इकडे आता पुन्हा ईश्वरीच्या आयुष्यात येणार आहे तो म्हणजे राकेश. आणि राकेशने ईश्वरीला इम्प्रेस करण्यासाठी एक जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. तो कोणता आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आकाश बाहेर आलेला असतो आणि तो अर्णवला विचारत असतो, काय झालं गाडीचं, एवढं नुकसान, मग कोण होतं सांग मला, काय काय नंबर काय होता त्या गाडीचा, नाही त्या गाडीचा नंबर सांग, त्याचं लायसन रद्द करून टाकतो, काय झालं आपल्या गाडीची सगळी काच क्रॅक झालेली आहे. हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की तो नव्हता, ती होती, आणि तीच जिने आपला इंदोरचा फॅशन शो फ्लॉप केलेला, ती मुलगी. हे ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसतो. इकडे ईश्वरी आता पोहोचलेली असते. तिने जवळकरची गाडी दिलेली असते आणि तिने म्हणत असते की माझा ड्रेस खराब झाला आहे आणि जर मी अशा अवस्थेत घरी गेले तर आत्या रागवेल मला, असं तिच्या डोक्यात येत असतं. तेवढ्यातच तिला नमुताईचा कॉल आलेला असतो आणि नमुताई म्हणत असते की इशू, मी तुला काय सांगते बघ, लवकरात लवकर तू घरी आहे, आत्या खूप चिडलेली आहे, तू आता अति करू नकोस. तेव्हा इशू म्हणते, काळजी करू नको ताई, पोहोचते मी थोड्याच वेळात, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, माझा ड्रेस आहे ना तो खराब झाला आहे आणि आत्या मला रागवेल ना गं. तेव्हा लगेचच नम्रता तिला म्हणते की काळजी करू नकोस तू, मी आहे ना तुझ्यासोबत, मग काळजी करायची काहीही गरज नाही, असं ती सांगू लागते. आणि त्यावेळेसच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी आणि इकडे अंजली दोघीजणी बोलत असतात. तर अंजली म्हणत असते की आजी, मला ना असं वाटतंय की कदाचित ती मुलगी भेटली पण असेल आपल्या अर्णवला. आजी म्हणत असते, नाही नाही, असं बोलू पण नको अभद्र, कारण खूप वाईट आहे हे, तुझं आणि तुझ्या आईचं त्याचबरोबर अर्णवचं आयुष्य बर्बाद होताना मी पाहिलं आहे. त्या माणसाने जोडीदार चुकला म्हणून माझ्या मुलीचं तिला आयुष्य संपवावं लागलं आणि तुम्हाला पोरकं असताना असं पोरकं व्हावं लागलेलं आहे. एवढे सगळं तुमचे आईवडील तुमच्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत, हे ती बोलत असते. तेव्हा अंजली तिला समजवत असते, अगं आजी असं काही नाही आहे, नको तू काळजी करू. परंतु आजीच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे की तिला असं वाटत आहे की काहीही झालं तरी माझ्या मुलांचं आयुष्य सुखाचं झालं पाहिजे, अर्णवच्या आयुष्यात चांगली जोडीदारी आली पाहिजे, असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा वल्लरी मात्र लक्ष ठेवून असते. वल्लरी म्हणत असते की म्हणजे यांच्या डोक्यात हा प्लॅन आहे. तर मग वल्लरी विचार करू लागते. वल्लरी म्हणू लागते, नाही काहीही झालं तरीही आजची पूजा माझ्यासाठी महत्त्वाची नाही, पण अर्णवच्या आयुष्यात ती मुलगी कोण आणायची ह्याचं यांचं जे प्लॅनिंग चाललेलं आहे ते मला फ्लॉप केलं पाहिजे. कारण वल्लरी ही जी आहे ती अर्णव आणि अंजलीच्या विरोधात असते. तिला अजिबात हे सगळं आवडत नसतं आणि तिचं या सगळ्या गोष्टींवरच लक्ष असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आपली ईश्वरी घरी आलेली असते. तर नम्रताने म्हणजे नमूने तिचा ड्रेस व्यवस्थित करून ठेवलेला असतो. ती म्हणते, खरंच ताई आहे तर मजा आहे, असं ती म्हणत असते. आणि मग आता नमू जाते, ड्रेस चेंज करते आणि खिडकीतून बेडरूमच्या उडी मारून पुन्हा बाहेर येते आणि मग आत्याकडे येते. आत्या म्हणत असते की काय, आत्या मात्र भयानक चिडलेली असते. आत्याला खूप राग आलेला असतो. आत्याला ही गोष्टच पटत नसते. हिचं जे वागणं चाललेलं आहे या गोष्टीवरती तिला खूपच राग आलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नमू म्हणत असते की आत्या प्लीज आत्या ऐक ना, हे घे तुझ्यासाठी, तुझं काय आणलं आहे बघ, अस्तमाचा पंप. पण आत्याची ट्रीट इकडे आत्या बरी झालेली असते तोपर्यंत जवळ करणे पंप आणून दिलेला असतो आणि आत्याचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला असतो. आत्या म्हणत असते, एवढा वेळ लागतो का तुला पंप आणायला, कुठे गेलेलीस नक्की तू, कुठून पंप घेऊन आलेली आहेस. तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे इशू, आता मी उठक बैठक काढायला लागली हा. आणि मग तरीही ऐकायला तयार नसते. आणि मग ती म्हणू लागते की आत्या प्लीज ऐक ना, मी काय म्हणते तुझ्या लक्षात येतंय का, प्लीज ऐक ना, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र घडतं वेगळंच. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे की जरी इकडे आत्याच्या मनात राग असला तरी ईश्वरीच्या मदतीला असते तिची नमुताई. आणि नमुताई तिची खूप मदत करत असते. नमुताई तिला प्रत्येक वेळेस सांगत असते की मी आहे ना, काळजी करू नको. आणि अगदी सख्या बहिणीप्रमाणे इशूची ती काळजी घेत असते. आईबाबांना दिलेला शब्द ती पूर्ण करत असते. आणि इकडे आत्या चिडत असते. मग इकडे नम्रताच्या मदतीनेच इकडे ईश्वरी म्हणत असते की आत्या मी तुझ्यासाठी ना काहीतरी वेगळं करू का, सांग ना तू मला काय करू ते, असं ती
म्हणू लागते, परंतु ऐकायलाच तयार नसते इथं. आत्या ती म्हणते, तुझ्यासाठी मी आलूची कचोरी बनवू का? तुला खूप आवडेल ना आलूची कचोरी, असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळी इकडे आत्या म्हणत असते की त्यासाठी लागणारे आलू आहेत ते कुठून, या जमिनीच्या खालून काढणार आहेस का? नक्की काय करणार आहे त्या आलूचं, हा प्रश्न तिने विचारत असते. तेव्हा इकडे इशू म्हणत असते, मग बाजारात जाऊन आणते. तेव्हा आत्या म्हणते, हो का, बाजारात जाऊन आणणार आणि तू आता ही कचोरी करणार आहेस, हे सगळं मला कळत आहे, तुझं काय चाललेलं आहे ते. हे बोलणं चालूच असतं. आणि त्याचबरोबर आत्याला मात्र राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटत नसते की हिने एवढा वेळ का गेली. आत्याला वाईट वाटत असतं, कारण मुलगी आहे, शेवटी मुलीला काही झालं तर ह्या गोष्टीची पण भीती तेवढीच मनात असते. म्हणून बिचारी आत्या जी आहे ती काळजीने तिच्याशी बोलत असते. मान्य, आत्याला पटत नसतं, ही माझ्या भावाची सख्खी मुलगी नाही तर सुप्रियाच्या बहिणीची मुलगी आहे, या गोष्टीचा रागही तिच्या मनात असतो. मग ईश्वरी म्हणते की मी जाते भाजी आणायला मार्केटमध्ये. तेव्हा नमू म्हणते की अगं आत्या काळजी करू नको, मी जाऊन येते, भाजी घेऊन येते. ती म्हणते लांब जाऊ नको, नाक्यावर जायतेस. तेव्हा इकडे आता इशूला काळजी वाटू लागते, म्हणजे आत्याने हिला पाठवलेलं आहे, पण त्या खडूसने माझ्याबरोबर काय केलेलं आहे हे मला नमुताईला सांगायचं आहे, कारण त्या नमुताईपासून तिला काहीही लपवायचं नसतं. म्हणून तिने ते सांगण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रूममध्ये आलेला असतो तो म्हणजे अर्णव. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. इकडे इशूच्या मोबाईलवरती फोन वाजत असतो आणि इशूच्या मोबाईलवरचा जो फोन आहे तो वाजत आहे. तेव्हा आत्या म्हणते, अगं तो कोणाचा फोन आहे, उचल जरा, बघ कोण आहे, असं म्हटल्याबरोबर इकडे नमू म्हणते की हा उचलते. नमूला भीती वाटत असते, तिला वाटत असते की अर्णवच तिला फोन करतोय की काय. म्हणून तिचा थरकाप उडालेला असतो, कारण त्याला 50,000 रुपये द्यायचं कबूल केले, तेही 3 महिन्यांमध्ये. 3 महिन्यांमध्ये 50,000 कसे उभे करायचे हा प्रश्न आता इशूच्या समोर असतो. पण तेवढ्यात ती फोन उचलते आणि तिकडून एक व्यक्ती बोलते. ती म्हणते की आप्पा आहे का आप्पा. तेव्हा ती म्हणते की रॉंग नंबर. मग आप्पा नाही, हा रॉंग नंबर आहे हे सांगितल्यानंतर मात्र मग इशूला बरं वाटतं, कारण इशूला तोपर्यंत असं वाटत असतं की कदाचित मला आलेला फोन हा त्या खडूसचा तर नसेल ना. आणि इकडे आता बोलवायला आलेला असतो आकाश. आकाश म्हणत असतो की दादा चल, आजी सर्वजण पूजेसाठी वाट बघत आहेत आणि जर तू पूजेसाठी आला नाही तर सगळ्यांना वाईट वाटेल, आजी माहिती आहे ना तुला कशी आहे ती, हे बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इशू इकडे म्हणत असते की आता मी पण जाऊ का. तेव्हा आत्या म्हणत असते की तू आता तर जाऊन हंदडून आलीस बाहेरून, आता कुठं जायचं आहे तुला. तेव्हा इशू म्हणत असते, अगं आत्या असं काय करते, जाते ना मी पण, असं म्हणत इशू आता जायला निघत असते. तेव्हा आत्या म्हणत असते, ठीक आहे बाई जा, इथं थांबलीस तर माझं डोकं खाशील. त्यानंतर आपल्याला इकडे आता आजी अर्णवला म्हणत असते, काय हे पूजेच्या दिवशी पण. तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का. तेव्हा आकाश येऊन सांगतो की दादा पण आलेला आहे, तो येईल एवढ्यातच, असं तो सांगत असतो. आणि इकडे तो आजीचे आशीर्वाद घेतो. त्याचबरोबर अर्णवही आलेला असतो आणि आज देव पूजेच्या आधी आलाय असं आजी म्हणत टिंगल उडवू लागते. आणि इकडे आजीला भारी वाटत असतं, आपला नातू आलेला आहे. परंतु अर्णवला मात्र ह्या गोष्टी अजिबात आवडत नसतात. त्याचबरोबर मामाही तिथं असतो आणि मग आईकडून अंजली त्याला सांगत असते की आजीच्या पाया पड. तेव्हा मामा म्हणतो, बघितलं का, आजी जाऊन देवदर्शन करून आली, पण तिच्या पायाचं दर्शन घेतल्याने ते आशीर्वाद आपल्यालाही भेटणार आहेत बरं का अर्णव. कारण आजी म्हणते, अरे मी काय माझ्या एकटीसाठी नाही केलेलं, तुमच्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. मग अंजली त्याला म्हणत असते की आजी रुसली आहे, तिला विचारतो. तर इकडे अर्णव म्हणतो, तुझी ट्रिप कशी झाली. तेव्हा आजीला पुन्हा राग येतो. आजी म्हणते, ट्रिप काय म्हणतोस, तीर्थयात्रा म्हणतात, मी तीर्थयात्रेला गेली होती आणि छानच झालेली आहे. आणि मी काय ते माझ्यासाठी नव्हती गेली, आपल्या सगळ्यांसाठी गेली होती, तुझ्यासाठी गेली होती, तुझ्या आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा, तुझं आयुष्य मार्गी लागावं त्यासाठी गेली होती. हे ऐकल्यानंतर पूर्ण अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो, आजी काय हे परत चालू झालीस का तू, ते मला अजिबात चालणार नाही. आणि अर्णवची चिडचिड सुरू झालेली असते. अंजली म्हणते, अरे असू दे ना, आजी आहे ना आपली, आजी काळजी करते म्हणून बोलते, हे अंजलीचं म्हणणं असतं. परंतु इकडे अर्णवला मात्र या गोष्टीचा खूप राग असतो. त्याच्या मनात एक जखम असती, ती प्रत्येक वेळेस खपली निघत असती त्याची, कारण त्याच्या बाबतीत घडलेलं मात्र एक वेगळंच असतं, त्यामुळं तर ती खपली प्रत्येक वेळेस निघत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की
ईश्वरी आणि त्याचबरोबर नमू मार्केटमध्ये येणार आहेत ही गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे राकेशला. आणि राकेश त्याच्या खबऱ्याला फोनवरती विचारत असतो की खरंच ती इकडे येणार आहे का, नाही मला खरंच सांग तसं, नाहीतर प्रॉब्लेम होऊन बसायचा. आणि तेवढ्यातच त्याच्या कानावरती आवाज पडतो. ईश्वरी आणि नमू बोलत असतात. नमू म्हणत असते की काय अगं, त्या खडूसमुळंच तर माझं लग्न मोडलं आणि मी खूप मोठ्या प्रॉब्लेममधून वाचलेले आहे, पण तू प्रत्येक वेळेस त्याच्यावर आरोप काय करत असतेस. तेव्हा येशू सांगत असते की अगं तुला वाटतं तसं नाही आहे ताई, तो मुलगा चांगला नाही आहे, तुला नाही माहिती तो मुलगा कसा आहे, हे ती बोलत असते आणि ती सांगत असते. परंतु नमू म्हणत असते असू दे गं, कसं आहे माहिती आहे का, त्या माणसामुळंच माझं आयुष्य वाचलेलं आहे. हे त्यांचं बोलणं राकेशच्या कानावर पडलेलं असतं, कारण राकेश पाळतीवरच असतो. त्याचबरोबर इशू सांगू लागते की अगं मी इनहेलर घेऊन येत होते, म्हणजे अस्थमाचा पंप घेऊन येत होते आणि त्यावेळेस ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि मग मी गाड्यांवरून चढून येत होते आणि मी त्या गाडीवरती पडले आणि त्या खडूसच्या गाडीची काच फुटली. त्याच्या गाडीच्या काचेचे 50,000 रुपये द्यायचं मी कबूल केलेलं आहे. तेव्हा नमू म्हणू लागते तुला कळतंय का इशू, तू काय केलंयस, कुठून देणार आहे. तेव्हा इशू म्हणते 3 महिन्यात द्यायचे आहेत आणि नमूला धक्काच बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूपच जबरदस्त अशी गोष्ट घडत असते. आणि ती म्हणजे अर्णव आणि त्याचबरोबर बाहेर आलेले असतात, ते म्हणजे आपली अंजली. आणि मग अंजली म्हणत असते की अरे अर्णव, आजी बोलते ते खरं आहे ना, तिला वाटतं ना आपण सगळ्यांनी सुखात राहावं, म्हणून तर आजी हे सगळं बोलत असते. आणि तू काय म्हणत असतो रे प्रत्येक वेळेस, अरे तो भूतकाळ होता तुझा. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही आहे, मुली फक्त पैशासाठी जवळ असतात आणि तू, मामी आणि आजी सोडलं तर बाकी सगळ्या मुली ज्या आहेत त्या स्वार्थी आहेत आणि त्यांना फक्त हवा असतो तो पैसा पैसा पैसा. तेव्हा अंजली म्हणत असते की अर्णव असं नको समजू, सगळ्या मुली तशा नसतात रे, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण या जगामध्ये चांगली माणसं पण आहेत आणि तुला वाटत आहे तसं काही नाही आहे, हे ती सांगत असते. परंतु तो म्हणत असतो नाही, ती मुलगी मला सोडून गेली का तर मी तेव्हा शून्यातून विश्व उभं करत होतो आणि तिला आयता बिझनेसमॅन मुलगा हवा होता, म्हणून ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. अंजली म्हणत असते पण असं कोणतरी तुझ्या आयुष्यात चांगलं येणार असेल त्यामुळं तर हे घडत आहे. परंतु अर्णवला मात्र ही गोष्ट पटत नसते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नमू इकडे समजवत असते, ती सांगत असते, ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का इशू, तुला त्या माणसाचं नाव घ्यायचं नाही, पण तू किती वेळा त्या माणसाचं नाव घेते हे तुझ्या लक्षात पण येत नाही. तू रागात का होईना ती त्याचं नाव बऱ्याच वेळा घेत आहे. इकडे आकाश आणि अर्णव दोघं बसलेले असतात, त्यांच्याही डोक्यात तेच सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता इशूला फोन आलेला असतो, तो म्हणजे राकेशचा. इशू सांगत असते की खरंच तुम्ही मला जॉब मिळवून द्याल. आता राकेश म्हणतो की हो, आणि राकेशला ती म्हणते खरंच द्याल तुम्ही. तो म्हणतो अजून कुठे दिले, म्हणजे तो खूप घाणेरडं बोलण्यातून त्या शब्दातून बोलत असतो. पण बिचारा इशूच्या लक्षातच येत नाही की तो माणूस नक्की काय म्हणत आहे, त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, हे इशूच्या लक्षातच आलेलं नसतं. म्हणजे तो काय देणार असतो हे आपल्याला कळत आहे, कारण त्याच्या बोलण्याच्या टोनवरून हे आपल्या लक्षात आलेलं असतं की तो खूपच विचित्र पद्धतीने बोलत आहे आणि त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. पण बिचाऱ्या इशूला वाटत असतं की तो जॉब मिळवून देणार आहे. तर नंतर आता घरी अंजली सगळीकडे धूप फिरवत असते आणि तेव्हा मात्र कार्पेटमध्ये अंजलीचा पाय अडकतो आणि अंजली तिथून पडणार असते. आणि त्याचवेळी तिला सावरतो तो राकेश, आणि राकेशने तिला सावरलेलं असतं. म्हणजे आता अंजली ही राकेशची बायको आहे हे सत्य समोर आलेलं आहे आणि अंजली हे सगळं राकेशसाठी मनापासून करत असते आणि राकेश मात्र तिला फसवत असतो. तर इकडे अंजली राकेशच्या मिठीत आलेली आहे आणि अर्णव मात्र त्या दोघांकडे पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.